इंदापूरच्या भिगवणमधील तरुणाच्या अपहरणाप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पुणे सोलापूर महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला। पोलीस स्थानकासमोर कुटुंबियांसह ग्रामस्थांनी ठिय्या सुद्धा मांडल्याचं दिसलं। तरुणीच्या अपहरणाप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि आरोपींचा शोधही सुरू असल्याची माहिती आहे। तरुणीच्या अपहरणाप्रकरणी सकल हिंदू समाजाकडून भिगवण बंदची हाकही दिली गेली आहे। तर आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी मोर्चा सुद्धा निघणार आहे। इंदापूर तालुक्यामधील भिगवण परिसरामध्ये 21 वर्षीय तरुणाच्या अपहरणाची धक्कादायक घटना घडली आणि 17 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास आनंद हॉटेलच्या पाठीमागील परिसरामधून तरुणी, तिची आई आणि भाऊ तिघेजण घराकडे जात असताना 2 संशयितांनी त्यांना अडवलं। यावेळी आरोपींनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये लाल मिरचीची चटणी टाकून तरुणीला जबरदस्तीने 4 चाकी वाहनामध्ये बसवून पळवून नेल्याचा प्रकार घडला। आणि याच प्रकरणी आता सोलापूर पुणे महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको केला गेलाय आणि पोलीस स्थानकासमोरच कुटुंबियांसह ग्रामस्थांनी ठिय्या मांडला। मम्मी आणि बहीण आम्ही शॉपिंग करायला होतो लग्नासाठी, आणि त्या घरी जाताना आम्हाला त्यांनी हे केलं, गाडी अडवली आमची। माझ्या गाडी स्विच बंद करून चावी फेकून दिली त्यांनी। गाडी कुठे अडवली? आपल्या आनंद हॉटेलच्या पाठीमागे। त्यांनी मग गाडी आमच्या माझ्या मम्मीच्या डोळ्यात टाकली त्यांनी चटणी आणि दानक बाहेर काढलं त्यांनी सोडा म्हणून। मम्मीच्या वाटणं त्यांनी दानक टाकलं आणि मग ओढत नेली त्याने। यामध्ये जहीर अरुण शेख आणि अयान हरुण शेख या 2 युवकांनी, या 2 आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या 21 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे।